लाल माठाच्या देठाची जशी भाजी करतात तशीच हिरव्या माठाच्या देठाची पण करतात. त्यासाठी आपल्याला सगळी पानं काढून घ्यायची आहेत. फक्त देठ उरलं की त्याचे हाताने किंवा सुरीनं थोडेसे तुकडे करून घ्यायचे आणि त्याची जी सालं आहेत ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहेत. अगदी शेवग्याच्या शेंगा एवढे जाडसुद्धा आपल्याला देठ बाजारात विकायला असलेले बघायला मिळतात. त्यात लाल माठ आणि हिरवा माठ दोन्हीही भाज्या असतात. शेतामध्ये वाटेल त्या ठिकाणी उगवणारी ही पालेभाजी आहे. त्यामुळे खेडेगावामध्ये अजूनही ही भाजी बरेचदा केली जाते. जसं काळ्या मसाल्याची आपण रस्साभाजी करतो त्याच पद्धतीनं ही भाजी करतात आणि भाकरीबरोबर खायला एकदम मस्त लागते. रेसिपी लवकरच अपलोड करते. जर का कंटेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा.